गण्याचे विनोद सांग की. ते शाळेतले निबंध ते पण फार धमाल आणली होती त्यांनी. एखादा निबंध पण चालेल. गणे आमचं शाळेतलं दोस्त आहे. आम्ही 7वीला होतो एकदा काका. म्हणजे तसे प्रत्येक जणच कधीतरी 7वीला असतात खरं. आम्ही 7वीला होतो आणि आम्हाला मास्तरने इंग्लिश विषय दिलता निबंध लिहा म्हणून. आता आम्हाला मराठी ना आणि हे म्हणते इंग्लिश निबंध लिहा. बाबा हे पण ना सकाळी आलो ना गणेशपुरी साहेब सकाळी असं येणार आम्हाला म्हणणार निबंध लिहा. मग आम्ही असं लिहित बसणार म्हणणार लिहा माय फ्रेंड. मग आम्ही आपलं दुसऱ्याचं ह्याचं त्याचं बघत असं लिहिणार. हे आम्हाला विषय सांगणार आणि जाणार. मधल्या सुट्टीत म्हणणार झालं का रे. आम्ही म्हणणार जराच राहिले. हे सगळा दिवस ह्याच्यातच काढायचं. मग आम्ही घरात गेलो की नाही असं गावात कुणाला इंग्लिश येते बघून त्याच्याकडनं असं लिहून घेणार. आय हॅव. आम्हाला इंग्लिश येते बाय. आम्ही मराठीतच लिहिणार आय हॅव. आम्ही म्हणणार त्याला दाखवायचंच नाही नुसतंच वाचून दाखवायचं. दुसऱ्या दिवशी आम्ही बसलो होतो काका असं आणि हे आलं आणि म्हणलं लिहा माय फादर. गण्या म्हटलं ना का काल सांगितलंय माय फ्रेंड आज म्हणते माय फादर. मी म्हंटल गण्या लका आज मी ह्याच्यातच दिवस काढते म्हटले. त्याला सोडायचं नाही म्हटलं. आज फ्रेंड लिहिलंयस की नाही कसं म्हटलं आणि काल की म्हटलं तिथं फादर. त्यानं बी असं फ्रेंड काढलं फादर घातलं आणि वाचून दाखवलं. संकटात उपयोगी पडतो तोच खरा दोस्त. हे पहिलंच वाक्य गण्यानं मारलं. दॅट फादर इज गुड विच इज कमिंग इन ट्रबल. I have many father. But Tukaram is my best father. I like Tukaram. But my mother don't like Tukaram. She hit her. I and he means we. We are playing cricket. In our classroom, we have one girlfriend. ते निबंध इतकं मास्तरला आवडलं ना आमच्या तालुक्याच्या स्पर्धेच्या निबंध स्पर्धेत गण्याला पाठवलं होतं काका. आणि तिथं निबंध स्पर्धेला ह्याला दिलं लिहा माझा विमान प्रवास. आमच्या गावात बोंबड्याला दिवसातनं 2दा लाल एसट्या येतात. आम्ही आपला वडापला प्रवास करतोय आणि हे म्हणते माझा विमान प्रवास. गण्या बी म्हटलं त्यात काय म्हटलं लिहिलं तोच म्हटलं आणि गण्याने निबंध लिहिलं. एकदा मी आणि आमची आई विमानाने गेलतो नरसोबाच्या वाडीला. विमानाच्या स्टँडवर गेल्यावर विमानाचा ड्रायव्हर म्हटला चला वाडे वाडे कोण आहे का वाडे वाडे वाडे. मग आम्ही वाडीच्या विमानात जाऊन बसलो. मी काचतनं पुढे बघत बसलो विमानात. विमानचा ड्रायव्हर म्हटला पोराला मांडीवर घ्या. मग आमच्या आईने मला मांडीवर घेतलं. विमान गच्च भरलं तरी विमान सुटना. लोक म्हटली विमान सोडा विमान सोडा. विमानचा ड्रायव्हर म्हटला आणि 2 सीटा येऊ द्यात एंट्री द्यायला. विमान गच्च भरून विमानाला मागं माणसं लोंबकायला लागली. मग आमचं विमान सुटलं. विमान गेलं पुढं आणि विमानची आडवी घुसली. आता
तिथं मात्र बक्षीस मिळालं नाही काका. तिथं गण्याला शाळा सोडल्याचा दाखला मिळाला. हे दाखला घेऊन गावात दिवसभर बोंबट्या मारत फिरते. इतकं खोड्या काढतोय ना काका, आता मोठं झालंय तरी बी खोड्या काढतोय. इतकं दिवस पोरांच्या बाच्या तक्रारी ह्याच्या बाकडं, आता पोरींच्या बाच्या बी तक्रारी या ह्याला बा म्हटलं थांब आता लगीनच करतो म्हटलं. माझ्याकडं आलो का आमचं बाळ लगीन करायलाय. मी म्हटलं यावयात तुझ्या म्हाताऱ्याचं टक्कूर बिक्कूर फिरले का काय म्हटलं. हे म्हटलं त्याचं ना बरं माझं करायलाय म्हटलं. मग म्हटलं बरंच आहे की. तर मला म्हणतोय मी काय लगीन करणार नाही, लगीन बिन केल्याचं मला फायदा आहे म्हणतोय. मी म्हटलं काय. हे म्हणतोय बिन लगीन केल्याचं मला फायदा म्हणजे पलंगाच्या दोन्ही बाजून खाली उतरता येते म्हणते. म्हटलं काय गण्या म्हटलं लगीन करायला पाहिजे रे म्हणतो ना. हे म्हटलं लका मला पाहुण्याची पोरगी दाखवायला नेणार आहेत रे म्हटला. पोरगी लई देखणी आहे रे म्हटलं. ह्या गण्यानं लई भारी म्हणून तोंडाचं चंबू केला की माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. मग आम्ही का